नगरपालिका निवडणूक झाली, महानगरपालिका निवडणुकींची घोषणा झाली आणि मतदान 15 जानेवारीला होणार. मात्र ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांकडे कोणाचेही लक्ष नाही, अशी तक्रार आता ग्रामीण भागातील कार्यकर्ते करू लागले आहेत. असे असले तरी 31 जानेवारी पूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा घ्याव्या लागतील याची जाणीव सर्वांना आहेच. त्यामुळे आम्हाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 25 डिसेंबर पर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जामनेर पंचायत समिती, जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे गट ही निवडणूक लढवण्यासाठी ग्रामीण भागातील सर्वच पक्षातील राजकीय कार्यकर्ते कामाला लागले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका मुदत संपून 3 वर्षे झाली आहेत. त्यामुळे केव्हा एकदाच्या निवडणुका होतात आणि आपण जिल्हा परिषदेत जातो अशी घाई इच्छुक उमेदवारांना झाली आहे. जामनेर पंचायत समितीची परिस्थिती देखील तशीच आहे. जामनेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 7 गट आहेत. त्यापैकी नेरी गट सोडला तर इतर महिलांसाठी राखीव आहेत. केवळ नेरी हा एकच गट जनरल असल्यामुळे सर्वांच्या नजरा या गटावर आहेत. सर्वच पक्षात या गटातून उमेदवारी मिळण्यासाठी धडपड सुरू आहे. पंचायत समिती 14 गण आहेत. यंदा पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण महिला सर्वसाधारण निघाल्याने या जागेवर सभापती पदाची संधी कोणाला मिळते याची उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्या 15 वर्षापासून जामनेर पंचायत समितीत महिला राज आहे. महिला सभापतींचे वर्चस्व राहिले आहे. यंदा देखील महिला सभापती होणार यात शंकाच नाही. आता महिला सभापती होणार म्हटल्यावर पुरुष कार्यकर्त्यांना आपल्या सौभाग्यवतींना उमेदवारी कशी मिळेल याची काळजी लागली आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या पक्षाकडून माझ्या सौभाग्यवतींनाच उमेदवारी द्या किंवा माझ्या कुटुंबातील महिला सदस्याला उमेदवारी द्या अशी मागणी करत आहे. जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 6 गट महिला राखीव असल्याने सर्वच गटात महिलांची चुरस राहील यात शंकाच नाही. सद्यस्थितीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उभाठा यात मोठी चुरस